घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की पोलीस ऋषिकेशचा टेम्पो अडवतात आणि काय रे, काय घेऊन जातोय असं विचारतात. ऋषिकेश सांगतो की साहेब, पुण्याला माल पोचवायला चाललोय, तिकडेच निघालोय. त्याबरोबर लगेचच ते लोक ऋषिकेशला म्हणतात, थांब, गाडी तपासायची. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, अहो साहेब, मालच आहे. त्यावर ती लोक म्हणतात की तू आमचा मेहुणा आहेस का, की आम्ही तू बोलशील ते खरं मानायला, थांब जरा. आणि मग ते ऋषिकेशची गाडी तपासायला घेतात. आता त्यातलाच एक हवालदार स्वतःच्याच खिशातनं एक पुडी काढतो आणि त्या गाडीमध्ये टाकतो आणि नंतरनं मग तो म्हणू लागतो की साहेब, ही बघा, पुडी सापडली. त्याबरोबर ऋषिकेशला आता ते इन्स्पेक्टर ती पुडी दाखवत म्हणायला लागतात, काय रे, ही पुडी कुठली आणि कसली आहे? नक्की मालाच्या नावाखाली तुम्ही काय सप्लाय करता? काय सुरू आहे हे सगळं? ऋषिकेश म्हणतो, अहो नाही साहेब, ही पुडी वगैरे काही माझी नाही आहे. मला कशी आली आणि माझा काय संबंध या सर्व गोष्टींशी? मला फक्त माल पोचवायचा होता. हे बघा, मला खरंच माहीत नाही आहे. गाडी वेगळ्या मालकाची आहे, मी फक्त ड्रायव्हर आहे ह्या गाडीवर. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतो, हो का, आता तुझी सगळी चौकशी आम्ही पोलीस चौकीत घेऊन जाणार आणि मगच करणार. आता सध्या तरी तू आमच्याबरोबर चालायचं. हवालदार, घ्या याला ताब्यात. त्याबरोबर आता ऋषिकेश म्हणत असतो, अहो साहेब, असं काय करताय, सोडा मला. अहो साहेब, पण कोणी त्याचं ऐकत नसतं. तर दुसरीकडे मकरंद जो आहे तो जानकीला म्हणतो, जानकी, तू जे मघाशी मला बोललीस ते मला पटलं. नाही म्हणजे तुझं आयुष्य आहे, कसं जगायचं हे सर्वस्वी तूच ठरवलं पाहिजेस. मी उगाच मध्ये इंटरफेअर करणं चुकीचं आहे, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. त्याबरोबर आता लगेच जानकी म्हणते, मकरंद, अरे तसं नाही, प्लीज तू असं काहीतरी बोलू नकोस. पण मी जे म्हणाले ते सुद्धा बरोबर आहे ना. मी माझ्या परिस्थितीवर जगायला हवं की? मला आमच्या मधुभाऊंनी स्वतःच्या कष्टांनी स्वावलंबी होऊन जगायला शिकवलं आणि जर मी तेच फॉलो नाही केलं तर मग काय उपयोग? मकरंद म्हणतो, जानकी, मला तुझा खरं तर हाच तर स्वभाव आवडतो ना. नाही म्हणजे तू किती स्वावलंबी आहेस आणि तू किती स्वतःच्या कष्टावर सगळं करत असतेस हे मी बघतो. खरंच मला तुझ्यातला हाच तुझा जो गुण आहे तो आवडतो. त्यावरती म्हणते, मकरंद, आता तू काय मला माझं कौतुक करायला इथे बोलवलं आहेस का? त्यावर मकरंद म्हणतो, नाही, ॲक्च्युली मी एका महत्त्वाच्या कामासाठी जरा बाहेर जातो आहे, तर मला तुला हे सांगायचं होतं की तू तुझं काम झालं की निघू शकतेस, कळलं? त्यावर जानकी म्हणते, ठीक आहे. त्यावर मकरंद म्हणतो, आणखीन एक, जिथे कुठे राहशील तिथे सांभाळून राहा, हाच तुझ्या एका मित्राचा तुला सल्ला आहे. त्यावर जानकी म्हणते, खरंच थँक्यू सो मच फॉर युअर कन्सर्न. त्यानंतर मग मकरंद हा ताबडतोब तिकडनं निघतो. जानकी म्हणते, मी आत्ता सध्या जिथे आणि ज्या परिस्थितीत राहते ते माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हानच आहे. त्याबरोबर इकडे इन्स्पेक्टर ऋषिकेशला एका गोडाऊनवर घेऊन येतात. ऋषिकेश म्हणतो, साहेब, अहो तुम्ही मला इकडे कुठे आणलं आहे? आपण चौकीत चाललो होतो ना. मग आणि तुम्ही मला एक फोन करायला माझा फोन द्या प्लीज, मला एक फोन करायचा आहे. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात की नाही, आम्ही आधी तुझी इथे चौकशी करणार आणि मग तुला चौकीवर नेणार. त्यावर ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, करा इथं चौकशी, पण त्याआधी माझा फोन तर द्या. मला माझ्या भावाला बोलवायचं आहे, तो वकिलीचा अभ्यास करतोय, तो येईल आणि तुमच्याबरोबर जे काय असेल ते बोलून घेईल. मला फक्त एक फोन करण्यापुरतं फोन द्या. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर म्हणायला लागतात की हे बघ, तू उगाच आम्हाला अक्कल शिकवू नको, आम्ही काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बरोबर आमची कामं व्यवस्थित करतो. आणि राहिला प्रश्न तुला फोन देण्याचा, तर तुला फोन वगैरे सध्या काही मिळणार नाही आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, अहो साहेब, असं काय करताय? त्यावर ते त्याला सांगतात, गप्प बसायचं आहे इथे, जास्त आवाज करायचा नाही, समजलं ना? आणि मग ते ऋषिकेशला लॉक करतात आणि तिकडनं निघून जातात. ऋषिकेश ओरडत असतो, अहो साहेब, असं कसं करताय तुम्ही? मी वकील घेणं हा माझा हक्क आहे आणि तुम्ही असं नाही करू शकत. साहेब, अहो थांबा, मला वकील मिळायला हवा. पण आता ते काहीच ऐकून घेत नसतात. तर इकडे मकरंद ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या, अगं आपल्याला आणखीन काय काय करावं लागणार आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, सगळं करावं लागणार आहे आपल्याला. खरंच तुला तुझ्या स्टोरीमध्ये हिरोही बनायचं आहे आणि विलनही. त्यावर मकरंद म्हणतो, ओ माय गॉड, प्रेमासाठी मला कधी विलन बनावं लागेल असा विचारही मी ऐश्वर्या केला नव्हता. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, प्रेम सोपं नसतं मित्रा, खूप पापड भाजावे लागतात प्रेमासाठी. बरं, तू नक्की त्या ऋषिकेशला ज्या माणसांपासून पकडवलं आहेस ते पोलीसच आहेत ना? ते त्याला पोलीस स्टेशनलाच घेऊन गेले असतील ना? असं आता मकरंद ऐश्वर्याला विचारतो. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही रे, ती माझीच माणसं आहेत आणि ती त्याला माझ्याच डॅडाच्या गोडाऊनवरती घेऊन गेली आहेत आणि एव्हाना ती लोकं त्याला घेऊन तिथे पोहोचलीसुद्धा असतील.
हे बघ त्यांचाच फोन आहे. मग ऐश्वर्या म्हणते हो तुम्ही त्याला तिथेच डांबून ठेवा. हो हो पैसे मी पाठवून देईन. हो ठीक आहे. आणि मग ती फोन कट करते. आता मकरंद म्हणतो आता पुढे काय करायचं, डांबून ठेवण्यापर्यंत तर ठीक होतं. आता त्याबरोबर मग ऐश्वर्या त्याला पुढचा प्लॅन समजावून सांगते. मकरंद म्हणतो हे सगळं करावं लागेल. त्यावरती म्हणते हो हे सगळं करावं लागेल आणि हे सगळं तुला करावं लागेल आणि आय शुड बी गॅरंटेड की हे सगळं तुला नक्की जमणार मकरंद, तू करून दाखवणार. तर ऋषिकेश म्हणत असतो अहो साहेब असं काय करताय, मला सोडा, मला इथे डांबून तुम्हाला काय मिळणार आहे, अहो साहेब सोडा. मग ऋषिकेशच्या लक्षात येतं की नक्की हे पोलीस नाही आहेत. जर हे पोलीस असते ना तर यांनी मुळात मला इथे आणलंच नसतं, पण यांनी मला इथे आणलं याचा अर्थ नक्की काहीतरी गडबड आहे. मग ऋषिकेश म्हणायला लागतो की हे बघा मला कळलं आहे की तुम्ही खरे पोलीस नाही आहेत, ते उगाचच्या उगाच नाटकं करू नका, मला इथे डांबून वगैरे ठेवू नका, मला इकडनं बाहेर काढा मला बाहेर. पण कोणीच त्याचा आवाज ऐकत नसतं. ऋषिकेश जोरजोराने दरवाजाला धक्का मारायला लागतो जेणेकरून दरवाजा उघडावा, पण आता दरवाजासुद्धा उघडत नसतो. ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे यांनी बाहेरून दरवाजा ऑलरेडी लॉक केलेला आहे, काय करू आता मी, इकडनं बाहेर कसा पडू, हा खूप मोठा प्रश्न आता ऋषिकेश समोर पडलेला असतो. काय करावं कसं करावं ऋषिकेशला काही सुचत नसतं. ऋषिकेश मोठ्याने ओरडत असतो कोणी असेल तर प्लीज मला बाहेर काढा, कोणी आहे का इथे, प्लीज मला बाहेर काढा प्लीज. पण तिकडे कोणीच नसतं ज्याच्यापर्यंत ऋषिकेशचा आवाज पोहोचू शकेल. ऋषिकेश तिकडे अडकून पडलेला असतो. आता तो चिडतो आणि रागारागात आता तो त्याचे हातपाय तिथे असलेल्या बॉक्सवरती आपटायला लागतो. तर इकडे आता सुमित्राला त्या बाईचे शब्द आठवतात. त्या बाईने सांगितलं होतं की तुमचा मुलगा इथे एका मुलीबरोबर राहतो, पण ती मुलगी बरोबर नाही हो, तुमच्या मुलाला सांगा त्या मुलीपासून लांब राहा. नाही म्हणजे मुलगा तुमचा आहे तरी पण आपलं सांगावं वाटलं. आता मग गुरुजींचे शब्दसुद्धा तिला आठवतात की ऋषिकेशवरती एक खूप मोठं संकट येणार आहे. आता सारंग म्हणतो आई अगं काय झालं, कसला एवढा विचार करतेस. त्यावर आई म्हणते त्या बाई म्हणाल्या आपला ऋषिकेश ज्या मुलीबरोबर राहतोय ती मुलगी चांगली नाही म्हणून. ऋषिकेश कुठल्या मुलीबरोबर राहतोय काही माहीत नाही आहे. त्याबरोबर सारंग म्हणतो अगं आई तू काळजी करू नकोस, ती बाई मला अर्धा मेंदूच वाटली, तू तिचा फार विचार करू नको. त्यावर ती म्हणते अरे पण ऋषिकेशचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे अजून. त्याबरोबर सारंग म्हणतो अगं आई असं काय करतेस, दादा काम शोधायला गेलाय ना, मग तो एवढ्या लवकर घरी परत कसा येऊन चालेल, अगं त्याला यायला वेळ होईल. आणि मला सांग आता तू अशी किती वेळ इथे दारात बसून राहणार आहेस, चल बरं आता आपण दोघंही घरी जाऊया, दादाला सुद्धा नाही आवडणार तू इथे अशी दारात बसून राहिलेली. त्यावर ती म्हणते नाही असं कसं, जोवर मी ऋषिकेशला बघत नाही ना तोवर माझ्या जीवात जीव येणार नाही, तो कुठे गेलाय काय गेलाय मला सगळं कळायला हवं. अरे एकतर सकाळपासून त्याचा फोनसुद्धा बंद आहे, त्यात त्या बाईसुद्धा असं म्हणाल्या मला ना ऋषिकेशची खूप काळजी वाटते, कुठे असेल कसा असेल काय करत असेल काहीसुद्धा कळायला मार्ग नाही आहे, जोपर्यंत त्याला आता बघत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. इतक्यात तिकडे जानकी येते आणि जानकी आता घराचं दार उघडत असते. त्याबरोबर त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि म्हणते एक मिनटं, तू माझ्या मुलाबरोबर कशी काय राहतेस ग, तुम्ही कोण आहात. त्याबरोबर मग जानकी म्हणते एक मिनटं काकू तुम्ही काय बोलताय असं, हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना त्याचं काहीतरी चुकतंय, तुमचं गैरसमज होतोय. त्याबरोबर ती म्हणते हे बघ माझा काही गैरसमज वगैरे होत नाही आहे, मला सांग माझा मुलगा कुठं आहे, माझ्या मुलाला तूच काहीतरी केलं असशील ना, कुठं आहे माझा मुलगा, बोल लवकर, माझ्या मुलाबरोबर तू कशी काय राहतेस. त्याबरोबर जानकी म्हणते काकू अहो तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही आहे. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते हो साळसूतपणाचा आणू नकोस तू आता, मला बरोबर माहिती आहे मी काय बोलते ते तुला कळतंय ते. आणि काय गं तुला कुठे बघितलं आहे मी, मला बघितल्यासारखं वाटतंय, सारंग कुठे रे भेटलो आहे आपण हिला. त्याबरोबर सारंग म्हणतो आई चांगलीच आठवते ही, देवळात दादाबरोबर भांडण करणारी हीच होती. त्याबरोबर मग ऋषिकेश बरोबर हिने भांडण केलं होतं देवळात, डायरेक्ट VIP एंट्री घेऊ देणार नाही असं म्हणाली होती. हे सगळं आता सारंग सुमित्राला आठवण करून देतो. त्याबरोबर सारंग म्हणतो आपला दादा ह्या मुलीबरोबर राहणं शक्यच नाही आहे. त्याबरोबर आता पुढे तो म्हणत असतो की ही फक्त दादाबरोबर भांडणच करू शकते, हिला तेवढंच जमतं. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते हे बघ माझा मुलगा कुठे आहे ते मला लवकर सांग, जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही या, लक्षात ठेव. जानकी म्हणत असते अहो काकू तुम्ही असं काय बोलताय, आणि मला खरंच माहीत नाही आहे ऋषिकेश कुठे गेलाय, तो मला फक्त एवढंच सांगून गेलाय की तो पुण्याला काही माल डिलिव्हरी करण्यासाठी जातोय, बस मला एवढंच माहिती आहे, याच्या उपर मला काही माहीत नाही आहे. आणि राहिला प्रश्न सारंग तुझा,
तर सारंग, अरे आता आमच्या दोघांमध्ये पूर्वीसारखी भांडणं नाही आहेत. अरे आता माझी मजबुरी म्हणून. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, ए गप्प बस गं, तुझं रडगाणं ऐकण्यासाठी मुळात मी इथे आलेलीच नव्हते. मी इथे माझ्या मुलाला भेटायला आले होते, पण माझा मुलगा इथे नाहीच आहे. लक्षात ठेव, जर तुझा हात असेल ना या सगळ्यामागे, तू बदला घेण्यासाठी काही केलं असशील ना, तर मी सोडणार नाही आहे तुला. माझ्या ऋषिकेशला काही झालं तर, त्याला काही झालं ना, तर त्याला सर्वस्वी जबाबदार मी तुलाच पकडणार आहे, समजलं ना. त्याबरोबर जानकी म्हणते, अहो काकू तुम्ही असं कसं बोलू शकता. त्यावर ती म्हणत असते, मी जे बोलते ना ते अजिबातच चुकीचं नाही आहे, एकदम बरोबर आहे, समजलं ना. त्यावर इकडे सारंगसुद्धा म्हणत असतो, हो ना, हिचा फक्त उद्योग आहे आपल्या दादाशी भांडणं, दादाशी भांडल्याशिवाय हिला जमत नाही. त्याबरोबर ती म्हणते, सारंग अरे आत्ताच म्हटलं ना आमच्या दोघांमध्ये आता वाद वगैरे काही नाही आहेत म्हणून, तरी तुला का कळत नाही आहे. मी काय सांगते काकू ते एकदा ऐकून तरी घ्या माझं. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, हे बघा तुझं ना काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे, माझ्या मुलाला फक्त सापडू दे, मग मी बघते बरोबर तुझ्याकडे. आणि मग आता लगेचच सुमित्रा ही सारंगला म्हणते, सारंग चल आपण पहिले इकडनं निघू, आपल्याला ऋषिकेश कुठं आहे ते बघायला हवं, त्याला शोधायला हवं, चल लवकर. मग आता ते दोघंही जण तिकडनं निघतात. आता इकडे जानकीला मात्र टेन्शन येतं, तिला प्रश्न पडतो की खरंच मग ऋषिकेश गेलाय तरी कुठे असा न सांगता, आणि तो फोन वगैरे सुद्धा का उचलत नाही आहे, त्याचा फोन का बंद आहे, आता प्रश्न जानकीला पडलेले असतात. तर इकडे ऋषिकेशला एका कॉर्नरमधून उजेड येताना दिसतो. ऋषिकेश हा आता तिथून बाहेर पडण्यासाठी त्या जागेचा वापर करता येऊ शकतो असा विचार करतो. आणि मग आता तो तिथून बाहेर पडण्यासाठी तिथे एक मोठा ड्रम असतो, तो सरकवून घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, पण तो ड्रम खूप जड असतो, तो ऋषिकेशला सरकवता येत नाही. मग ऋषिकेश तिथे खुर्ची असते, ती खुर्ची घेऊन सरकवतो. आता तो तिथे चढून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला जमत नसतं. तर इकडे आता आई घरामध्ये रडत बसलेली असते, माझा ऋषिकेश कुठे असेल, कसा असेल, काही म्हणून कळायला मार्ग नाही आहे. ती नानांना म्हणत असते, बघितलंत ना माझा मुलगा कुठे गेलाय, काय गेलाय, काहीच कळत नाही आहे, मला किती काळजी वाटते म्हणून सांगू, कुठे असेल, काय परिस्थितीत असेल, काही खाल्लं असेल की नाही. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते, खरं तर ना या सगळ्यामध्ये यांची चुकी आहे, यांनी जर ऋषिकेशला असं घराबाहेर काढलंच नसतं तर आज हे सगळं घडलंच नसतं, आज आपल्याला हा दिवस मुळात पाहावाच लागला नसता. त्यावर आता सारंग म्हणत असतो, आई अगं तू रडू नकोस, शांत हो. त्याबरोबर आई म्हणते, अरे कशी रडू नको, माझा मुलगा सापडत नाही आहे, तुला कळतंय का काही सारंग. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे नानासाहेब म्हणायला लागतात, सुमित्रा अगं जर तू अशी फक्त रडतच बसशील, मला काही सांगणारच नाही, तर मला कळणार कसं. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला तर माझ्या मुलाची काळजी म्हणून नाही आहे. अहो तुम्ही ऋषिकेशबरोबर किती वाईट वागताय. ऋषिकेशला ज्या दिवसापासून तुम्ही घराबाहेर काढलं आहे त्या दिवसापासून एकदा तरी तुम्ही विचारलंत का ऋषिकेश कसा आहे म्हणून, काय आहे म्हणून. त्यावर नाना म्हणतात, बरं ठीक आहे, तू बोलूच नको, तू बोलायला लागलीस की भांडायला लागतेस. सारंग मला तू सांग, तू गेला होतास ना हिच्याबरोबर, काय झालं. मग सारंग सांगायला लागतो, नाना अहो ऋषिकेश दादाच्या घरी गेलो तर तिथे ऋषिकेश दादा नव्हता, तिथे एक. त्याबरोबर सुमित्रा म्हणते, सारंग अरे ही काय वेळ आहे का हे सगळं सांगण्याची, ते सगळं नंतर बोलू, आधी माझा ऋषिकेश सापडणं गरजेचं आहे, ते सगळं तू नंतर बोल बरं. त्याबरोबर मग सारंग गप्प बसतो. तर लगेचच आता सौमित्र म्हणतो, आई तू जरा शांत हो, रडू नकोस. तर नाना म्हणत असतात, सुमित्रा अगं काय बोलतेस तू, जर ऋषिकेश सापडत नाही आहे तर याला कारणीभूत मी कसा गं, मी तर त्याला कुठेतरी निघून जा असं सांगितलेलं नाही आहे ना. त्यावर सुमित्रा म्हणते, पण घरातून जा तर तुम्हीच म्हणालात ना, जर तुम्ही त्याला घरातूनच जा म्हणाला नसतात तर आज हे सगळं घडलंच नसतं, हा दिवस मला पाहावाच लागला नसता, माझा मुलगा असा कुठे गेला नसता, कुठे गेला असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, काही म्हणून कळायला मला मार्ग नाही आहे. एक आईचं काळीज तुम्ही कधीच समजून घेऊ शकत नाही. देवा माझा ऋषिकेश जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव, त्याला व्यवस्थित ठेव आणि लवकर घरी परत पाठव, त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याबरोबर नाना म्हणत असतात, तू ना उगाचच्या उगाच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत जाते सुमित्रा ऋषिकेशच्या बाबतीत. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, अच्छा हां आईची काळजी आहे ना माझी, तुम्हाला बाऊच वाटणार, तुम्हाला कुठे कळणार आहे आईचं काळीज. आईला काय वाटतं ना, लेकरू सापडत नसतं तेव्हा ते तिचं तिला माहिती असतं, तुम्हाला काय कळणार हो आईची माया, आईचं काळीज तुम्हाला थोडीच समजणार आहे. माझा मुलगा सापडत नाही आहे, माझ्या जीवाला केवढं जड वाटतं आहे ते तुम्हाला कुठून कळणार. त्याबरोबर आता नानासाहेब म्हणत असतात, सुमित्रा हे बघ तू जरा शांत हो. आई म्हणते की नाही मला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे. त्याबरोबर नाना आता आईच्या मागे मागे जातात. त्याबरोबर आता सारंग म्हणत असतो, जेव्हापासून ऋषिकेश दादा घराबाहेर गेलाय ना तेव्हापासून फक्त घरात वाद होत असतात ना दादा. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, अरे हो आईचा आपल्या तिघांवरतीही खूप जीव आहे आणि नानांना खूप कामं असतात त्यामुळे त्यांच्यात वाद होतात,
पण आपण आता त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यावर सारंग म्हणतो, ठीक आहे रे ते सगळं, पण खरोखर दादावर कुठलं संकट तर आलं नसेल ना, आई म्हणते तसं सौमित्र दादा. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही रे असं काही नसेल, तू फार काळजी करू नकोस. सारंग म्हणतो, अरे पण दादा कुठे असेल, कसा असेल, काहीच कळत नाही आहे. सौमित्रसुद्धा आता विचारात हरवतो की नक्की काय झालं असेल. त्याबरोबर इकडे आता जानकीलासुद्धा टेन्शन येतं. जानकी विचार करते की खरोखर ऋषिकेश कुठे गेला असेल, त्याचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे कोणाशीच, फोनही बंद आहे असं त्याची आई म्हणत होती. मी एक काम करू का, मी स्वतः फोन करून बघू का? अरे पण माझ्याकडे नंबर कुठे आहे त्याचा, मी कसा काय फोन करू शकते त्याला? मी एक काम करते, मकरंदकडनं त्याचा नंबर घेते. मकरंदकडे तर नंबर असेलच ना. मग ती मकरंदला कॉल करते आणि मकरंदला विचारते, मकरंद तुझ्याकडे ऋषिकेशचा नंबर आहे का? त्यावर मकरंद म्हणतो, हो आहे, काय झालं? त्यावर ती म्हणत असते, अरे ॲक्च्युली तो सकाळपासून बाहेर गेला आहे आणि त्याच्या आईजवळसुद्धा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, त्या इकडे आल्या होत्या वगैरे. आता ती सगळं मकरंदला सांगते. मकरंद म्हणतो, जानकी अगं तू फार काळजी करू नकोस, कामासाठी माणूस बाहेर गेला की यायला जरा उशीर होतो. त्यावरती म्हणते, अरे हो ते सगळं ठीक आहे, पण त्याची आई इथे ज्या पद्धतीने बोलत होती ना, त्यांना खूप काळजी वाटते रे. त्यावर मकरंद म्हणतो, बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, मी एक काम करतो, मी तुला नंबर पाठवतो, मग तू स्वतः कॉल करून बघ तो कुठे असेल ते. त्याबरोबर जानकी म्हणते, थँक्यू सो मच मकरंद, प्लीज मला पटकन नंबर पाठव. आणि मग ती लगेचच मकरंदला म्हणते, मकरंद पटकन पाठव. मकरंद होकार देतो आणि सांगतो, जानकी काही मदत लागली तर सांग. आणि मग तो फोन ठेवतो. त्याबरोबर इकडे आता जानकी विचार करू लागते की नक्की ऋषिकेश कुठे गेला असेल, कसा असेल. जानकीलासुद्धा काही कळत नसतं, तीसुद्धा नुसता विचार करत असते. सुचत काही नाही आहे, विचार करावा लागतोय, टेन्शन आलेलं असतं जानकीला. जानकी आता ऋषिकेशचाच विचार करत असते, ऋषिकेश कुठे गेला असेल, काय गेला असेल, ह्याच गोष्टी तर तिच्या मनाला खात असतात. तर इकडे आता मकरंद हा मात्र हसतो आणि म्हणत असतो, वा जमलं की मला, म्हणजे सगळं करून सवरून वरनं असं दाखवायचं की जणू काही आपल्याला माहीतच नाही आहे, आपण काही केलेलं नाहीच आहे. वा जमलं. असंच फक्त आता हे चालू ठेवता आलं पाहिजे. मग आता आपण आता हे असंच वागायचं असं ठरवत असतो. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, आता ऐश्वर्या म्हटल्याप्रमाणे ह्या स्टोरीचा हिरोसुद्धा मीच आणि विलनसुद्धा मीच. तर इकडे ऋषिकेश आता बाहेर पडण्यासाठी त्या खुर्चीवरती एक आणखीन पोतर असतो आणि मग तो त्या पोत्यावर पाय ठेवून बाहेर जाण्याचा विचार करू लागतो. आता तो त्या पोत्यावर चढतो, पण त्या पोत्यावर चढल्यानंतर त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. खाली कोसळल्यावर आता जो जमिनीवरती जोरात आपटतो आणि आता आपटल्यामुळे त्याला लागतं आणि तो खाली तसाच पडतो आणि बेशुद्ध होतो. आता तो बेशुद्ध झालेला असतो, त्याला काहीच माहीत नसतं की तो कुठं आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे वगैरे, कारण त्याला आता स्वतःची शुद्ध मुळात उरलेलीच नसते. आता इकडे ऋषिकेश बेशुद्ध होऊन पडलेला असतो. तर घरामध्ये जानकीला काळजी वाटत असते की ऋषिकेश कुठे असेल, कसा असेल, काहीच कॉन्टॅक्टही होत नसतो. तिलासुद्धा काही कळायला मार्ग नसतो, काळजी वाटत असते. तर दुसरीकडे ऐश्वर्याला आता मकरंद म्हणत असतो, तू या सगळ्यात खूप पर्सनल होतीस असं तुला वाटत नाही का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, ऑफकोर्स, अरे तो ऋषिकेश माझ्या डॅडाचा खूप जुना दुश्मन आहे, मग त्याला कळायला नको का की हे ऐश्वर्या दुश्मनी कशी निभावते ते. त्याबरोबर इकडे नानासाहेब म्हणत असतात की सारंग चल आपण ऋषिकेशला शोधायला जाऊ, गावात कोणीतरी त्याला बघितलं असेलच ना. तर इकडे सुमित्रा ही मात्र फक्त रडत असते, ती ऋषिकेशची काळजी करत असते. तर नाना शोधायला बाहेर पडलेले असतात. जानकीसुद्धा आता शोधायला ऋषिकेशला बाहेर पडलेली असते. इतक्यात रस्त्यात तिला मकरंद सापडतो आणि मकरंद तिला विचारतो, काय गं जानकी, सापडला का ऋषिकेश, काही कळलं का? जानकी नकार देते. मग मकरंद म्हणतो, चल मी तुला मदत करतो, आपण मिळून त्याला शोधूया. आणि मग जानकी व मकरंद दोघंजण ऋषिकेशला शोधायला सुरुवात करतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर पुढे आल्यावर त्यांना एक माणूस म्हणतो की हो मी या माणसाला बघितले. जानकी म्हणते कुठे? त्यावर तो माणूस सांगतो की यांना पोलीस घेऊन गेले इकडनं समोरून. त्यावर हे ऐकून जानकीला खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि जानकी गप्पच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.